आज बातमी आहे ती म्हणजे मस्साजोग इथून आजचा दिवस गाजलाय तो धनंजय देशमुख यांच्या आंदोलनामुळे। सध्या आपण ही थेट दृश्य पाहतोय मस्साजोग इथून। दादांनी न्यायाच्या भूमिकेत सांगितलं किंवा त्याच्यावर तुम्ही काही करू शकत नाही। दादांनी न्यायाच्या भूमिकेत सांगितलं किंवा धनंजय देशमुखला हात लावला तर काय चूक बोलले होते दादा? हा, मग समजा न्याय मागणाऱ्या माणसावर जर तुम्ही करत असाल तर मी खूप छोटा माणूस आहे, आमचं गाव खूप एकोप्याच आहे। मला जर तुमच्यावर केसेस दाखल व्हायला प्रत्येकावर आज तुम्ही कशाला लढू? नाही लढत मी। तुम्हाला मध्ये जाऊन मला न्याय मिळून मला त्यात काय समाधान नाही? आपला माणूस गेलाय तर जाऊ द्या। रोज नवीन 10 ब्रेकिंग न्यूज येतात, त्याच्या केसेस पण होत्यात, त्याच्यावर तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत सगळे, तुम्ही विचारलं तर तुम्हाला माहिती मिळत नाही। तर देशमुख कुटुंबियाला कुठून भेटेल? देशमुख कुटुंबीय म्हणजे काय? मस्साजोग म्हणजे काय? म्हणजे खूप मोठं सगळे गरीब लोक आहेत, 18 पगड जातीचे लोक आहेत। आमच्या आयुष्यामध्ये कधी ही गोष्ट आमच्या एवढी मोठी आमच्या पदरी पडली चुकीची, काहीच कारण नसताना लोकसेवा करत असताना सगळे एक गावगाडा पद्धतशीरपणे चालवत असणाऱ्या माणसाला तसे केले, त्याला न्याय देतानाही इतकी तकलीफ दिलीत आपल्याला। तर मग तुम्ही पण उद्यापासून येऊ नका माझ्याकडे। कोणी तुमच्यावर जर ह्यांनी कोणी नोंद केलं तर मला झोप येईल का? मला घास गोड लागेल का? मला सांत्वन करायला तुम्ही यायला तर तुमच्यावर केसेस सगळ्यावर, तुम्ही सगळे मधी, महिला मधी, म्हणजे तुम्ही सगळे मधी कशासाठी न्याय मागू? चैन पडली असेल का मला? दादावर प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी एनसी दाखल केल्या किंवा तुमच्या नाही दादा मला बोलू द्या, तुम्ही न्याय मागताना त्या माणसावर केस करतात तर अन्याय मागणाऱ्यावर तुम्हाला आम्हाला आंदोलन करावं लागतं। हे कुठेतरी गांभीर्याने घेण्यासारखं आपल्याला। परवा दिवशी 3 दिवसापूर्वी वैभवीनं सोशल मीडियावर पोस्ट केली की आम्हाला माहिती कळवा। त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी ज्यावेळेस मी रात्री बोललो त्यावेळेस सगळे अलर्ट झाले, सगळे आले, मग विचारायले आम्हाला। ते जाऊ द्या, ते बाप पाठीमागं ठेवून चेतना तिडके मॅडम, मी मध्ये बसलेलो होतो, अंत्यविधी करून घ्या म्हणल्या, म्हणजे विटंबना होईल। तर मी आणि माझे चालू आहे त्यांना म्हणलं हे फोन धरा, विष्णू चाटेचा फोन चालू आहे, फोन करा आमच्या समोर आणि ते कुठेही बघा त्याला पकडा। त्याच्यानंतर 35 दिवसांना आज त्यांची माझी टाकीवर भेट झाली वरी। मी सांगतो तुम्हाला, म्हणजे ही सत्यता आहे गोष्टीतली। बरं, मी एवढं मोठं डोंगर दुःख गावावर पडलंय, माझ्यावर पडलंय, मी पहिल्या दिवशीपासूनच सगळ्या ऑफिसला फिरायला पाहिजे का? हो सांगा तुम्ही मला, कारण नाही मी फिरू का? पहिल्या दिवशीपासूनच बघू का काय काय झालंय ते? विधी करत नाही, काय नाही काय नाही, सगळं तिथं जाऊन बसतो, सगळ्यांना विचारतो माझं काय झालं, माझ्या भावाला कधी नाही भेटत। मी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो, गांभीर्यपूर्वक सांगतो, माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागे सरकणार नाही। म्हणजे हा न्याय एकतर अन्याय झालाय, हे कुठेतरी माझी वैभवी सांगते माझं लेकरू की तिला इतकी काहीतरी वाटलं ना, त्या आसुरी वृत्तीला मारलं। आमचा दोष काय? कशासाठी न्याय मागतोय मी? काय दोष आहे आमचा? भाऊ, एकही केस आमच्या दोघांवर कुठली नाही आणि आम्ही पण आयुष्यात कोणावर केली नाही। आणि त्या माणसांना न्याय मागताना सगळ्या राज्याला तुम्हाला न्याय मागावा लागत असेल, हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लोकांना टॉर्चर करते। 18 पगड जातीचे लोक आहेत ना दादा, असं कोणच नाही की इथं एखादा माणूस ठराविक ह्याचा येतोय आपल्याला सांत्वन करतोय। खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे, ह्याचं गांभीर्यपूर्वक जर घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाला जे काही करेल त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील। आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही का, तर मला कुठलंही नाटक करायचं नाही। काय असतंय की त्यांनी गांभीर्याने घेण्यामुळे मला कुठेतरी अर्ज द्यावा, मला निवेदन देता आलं असतं ना, मी निवेदन नाही दिलं। मला पत्रकार बंधू म्हणले की तुमचं निवेदन आहे का? निवेदन कशाला देऊ मी? न्याय मागण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे। मला न्याय पाहिजे। सगळ्या राज्यातल्या लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील पोरग आहे, पण त्याचा अंत घेऊ नका ना तुम्ही। मला पण जीव आहे, माझं रक्त आहे, माझा भाऊ गेलाय, तुम्ही 25 बघितलेलं आहे, 1 मिनिट त्याच्याशिवाय तुझ्या माझ्यासोबत जात नव्हता। सगळ्या कुटुंबाचा जीव सगळ्यात जास्त त्याच्यावर होता, तो आज माझा भाऊ नाहीये। तर मग त्याचं सहनशील तर मला प्रसिद्धी देऊ नका ना, मी संवेदनशील आहे त्याची तुम्ही काळजीपूर्वक विचार करा ना। संवेदनशील आहे म्हणजे काय? माझा पण गळा घोटा संवेदनशील आहे।
ह्या सगळ्या आरोपीला मी पहिल्या दिवशीपासून सांगतो, मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं, आम्ही पुरावे दादा देत भाऊ, आम्ही पुरावे देतो आमच्याकडं. मी सांगायलो 28 मे पासूनची घटना 12 ऑगस्ट म्हणजे 12 डिसेंबर पर्यंत कुठलंही तुम्हाला सांगतो ज्या ते त्यावेळेस एकही केस झाली नाही. 28 मे ची केस 29ला झाली, त्याच्यातले 2 आरोपी ते पुढे कुठंच आले नाहीत. मग 29/11 झालेली केस जर तिथंच केली असती, हे आरोपी पुढे आले असते का? यांच्या केसेस गेल्या. माझा भाऊ यांनी मारून टाकल्यावर माझ्या केसेस घेतल्यात सगळ्या, माझ्या गावातल्या ह्यांच्या घेतल्या, पवन चक्कीच्या घेतल्या. म्हणजे चुकीचं वागलात तुम्ही. आता बी आम्ही एकदम संवेदनशीलपणे, एकदम शांततेत, लिमतेनं, विनम्रपणे आपण म्हणतोय माझ्या भावाला न्याय द्या. तुम्ही येताय, सांत्वन करताय, तुमचं तेच म्हणणं आहे. त्यांनी ते दिलं सोडून दुसरीकडेच बसले. मी स्पष्ट सांगतो आता पण प्रसार माध्यमांना, मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथं बसलेलो आहे. माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत सगळे आरोपी फासावर जात नाहीत, तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही. आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथेही बोललो त्यांना, तेच बोलतो, माझा पूर्ण विश्वास आहे, फक्त माझा विश्वासघात करू नका. मी तुमच्यावर विश्वास संपर्क म्हणजे तुमचा विश्वास, तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून दाखवतोय की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय. अजून एक सांगतो, शेवटचा गँग मधला माणूस संपेपर्यंत, आपण फाशी देईपर्यंत आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत. त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं, ते प्रसार माध्यमांना सांगितलं. तसंच त्यांनी जे यात आरोपी आहेत सगळे, त्या आरोपींना लवकरात लवकर सहआरोपी करून ज्यांनी गुन्हे कारस्थान केले, जे संघटित गुन्हेगारी हा सगळा प्रकार आहे, पाड्यामुळे खोदून सगळं पुढे सगळं टाकून द्या कुठेतरी, ह्यांना फाश्या द्या. आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला थारा दिला जात नाही आणि अन्यायाविरुद्ध न्याय दिला जातो. या क्षणी एवढंच बोलेन मी. अतिशय उद्विग्नपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारीला थारा दिला जात नाही हे दाखवून द्या, सगळ्यांना फाशीची शिक्षा द्या. माझा भाऊ गेलाय आणि मला आता न्याय हवाय. नोव्हेंबर महिन्यापासून मी वेगवेगळ्या स्वरूपाचे तक्रारी करत होतो, मात्र माझा भाऊ गेल्यानंतर यांनी सगळ्या तक्रारी दाखल करून घेतल्यात असं म्हणत सगळी आपबीती सुद्धा त्यांनी स्पष्ट केली आहे. अनेक गोष्टी मी स्पष्टपणे बोललेलो नाही असंही त्यांनी म्हटलंय. मात्र माझ्यासाठी न्याय मागायला येणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल कसे काय करता, अशा स्वरूपाचा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे. तर न्याय मागण्यासाठी आजही आंदोलन करावं लागतंय, ही शोकांतिका असल्याचं सुद्धा भाष्य त्यांनी केलंय. माझा भाऊ गेलेला आहे, येत्या काळामध्ये अशी घटना कोणाच्या बाबतीत घडू नये अशा स्वरूपाचं भाष्य हे सुद्धा धनंजय देशमुख हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फोन चालू मॅडम, फोन करा. ते आज 20 दिवस झालं फोन सापडत नाही. त्या दिवशी फोन ट्रेस केला असता, त्या दिवशी तो माणूस बिन फोन बी सापडतो त्यांना. आम्ही म्हणतोय ना फोन, आम्ही त्याच्यानंतर 12:30ला फोन आला. आणि यांना कुठलंही गांभीर्य नाही अजिबात. तुम्हाला सांगतो, ह्यांचे पोस्टर लागायला आगे आगे देखो होत आहे क्या असे आपल्या सगळ्या समाजाला असं 15 तारखेचे पोस्ट येतात. अहो म्हणजे तुम्हाला आहे का गांभीर्य त्या गोष्टीचं काही? धनंजयराव, तुम्ही एकटे समजू नका, तुमच्या कुटुंबाच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे आणि तुमच्या शेवटच्या लढाईपर्यंत आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत. त्याच्यामुळं अशा केस केलं, काही केलं तरी पोलिसांनी काही फरक पडणार नाही. तुम्ही इथंच बसा, आम्ही इथे घुम ठेवतो, थोडंसं पुढे या फक्त, आणि तुम्ही इथंच बोला. काय करायचं हाईट नाही मॅडम, थोडं पुढे या, म्हणजे इकडे आवाज चेक कर, आवाज चेक कर. हॅलो, 1 2 3 आवाज कशी सर? थोडं दादा, ए दादा अलीकडे बस रे तू. चॉकलेट थोडस दादा, हे वैभवी ठेव रे, एबीपी माझा समोर पुढं. कॅमेरा पुढे
तर माध्यमांशी सुद्धा ते संवाद साधणार आहेत. झालेल्या या घटनेबद्दल काहीही गांभीर्य नाही असं सुद्धा धनंजय देशमुख म्हणतायत. कारण घडलेली घटना ही घडलीच नसती, यासाठी सुद्धा आम्ही वारंवार तक्रारी केल्या होत्या. पोलिसांनी त्या तक्रारींची नोंद घेतली नाही आणि आता फोन सापडत नाहीत असे सवाल करतायत. आमच्याशी झालेला फोनवरनं संवाद आहे, आमच्याशी फोनवरनं झालेलं संभाषण आहे, त्याची चौकशी का होत नाही असाही सवाल त्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळेच या प्रकरणाची गांभीर्य यांना नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया धनंजय देशमुख देताना पाहायला मिळत आहेत. आमदार संदीप क्षीरसागर हे देखील आता तिथे पोहोचलेले आहेत. मसाजोग या ठिकाणी एक वेगळा संताप जो आहे, धुमसता संताप आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र स्थानिकांनी मात्र एक आश्वासन दिलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे असंही त्यांनी म्हटलंय. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, माझं पोलीस प्रशासनाला बोलणं चालू करतो. ज्या दिवशी आरोग्य त्या दिवशी 25 होतो. सर्वसामान्य माणसाने केली कोर्टात काय दिलं माध्यमाने उत्तर घेऊन द्या. काय झालं, कमीत कमी 500 ते 1000 लोक त्या दिवशी बाहेरचे कशासाठी आले होते? केस रहस्य पसरवण्यासाठी, कशासाठी आले होते? तुम्ही त्याच्यात का चौकशी नाही? तुम्ही कशासाठी आले? तुमचे काम काय? कोर्टाने काय कारवाई? कोर्टात धिंगाणा केला, कोर्टात धिंगाणा केलाय, कोर्टात वकिलांची ओके केली येणार होते म्हणून. अशा प्रत्येक गोष्टी ज्या दिवशी गाडीचा शोध लागला, गाडी सापडली, त्याच्यात चिठ्ठी सापडली, त्याच्यात संतोष देशमुखच्या नावावर आलं केलं होतं, खालची 3 नाव होते, हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये यांनी कुठं घेतलं नाही. 50च्या वर्षांनी जे आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही देत होतो, असा एकही घेतला नाही पुरावा. इतकी गडबड काय झाली की आलं का? ऑफिसला सगळ्या लोकांकडे प्रॉपर कोणाकडेच काही त्या टीमच्या प्रत्येक सदस्याला त्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायला पाहिजे होतं. कारण त्यांचं खूप नाव मोठं होतं, त्यांचं काम सगळ्या जिल्ह्याला माहिती, जिल्ह्याच्या बाहेर पण माहिती. त्यांच्या टीमला ठराविक 1-2 लोक सोडले तर काम दिलं गेलं नाही. का तर प्रॉपर सगळी इन्व्हेस्टिगेशन समोर येईल. ठीक आहे, तपास तुम्ही दिला त्यांच्याकडे, सीआयडी कडे. देशमुख कुटुंबियांना सांगितलं का काय तपास झालाय किंवा नाही सांगितलं? आम्हाला काही विचारलं का? कुटुंबात पहिले काय झालं होतं का? ते काय बोलले होते लोकांना? त्यांना कोणी धमकी दिली होती का? म्हणजे आम्ही इथं दुःखात आहेत, आम्हाला तुम्ही सांगतो न्याय करायला येणार, न्याय मागायला येणार, त्यांना त्याच्यावर केसेस करायला टाइम भेटला. माझं काय चुकतं हे ते करायला टाइम, माझं काय चुकतं हे ते सांगायला प्रयत्न केला, पण हे प्रॉपर तपास कुठंच झाला नाही. हे असंच तपास कुठे जरी गेला तरी कच्ची शिदोरी घेऊन काहीच होणार नाही ना. बेस कुठे आहे सोडून द्या. 28 मेचे FIR सोडून द्या. 6 तारखेला काय घडलं, 6 तारखेला पवन चक्कीवर कोणते कोणते सरपंच आले, त्यांना कोणाकोणाचा फोन आला, अट्रॉसिटीची केस का नाही घेतली? दुपारी 1 ते संध्याकाळी 2 वाजेपर्यंत तो दलित बांधव आमचा बसून होता, पाया पडत होता महाजन साहेबांच्या, ती केस घेतली नाही. प्रसार माध्यमाने ह्या गोष्टी मेन्शन करून आज तुम्ही सगळ्यांना दाखवा. भावाचा जीव 100% राहिला असता आमच्या जर ह्यांनी जाती त्यावेळेस 12 तारखेला अट्रॉसिटीची केस घेतली. काय घेतली? खोटी होती का? कशामुळे घेतली? दबावामुळे घेतली का? CCTV फुटेज आहेत आमच्याकडे, आमच्या गावावर्गाकडे. आमच्या दलित बांधवाला ह्यांनी कशा पद्धतीने मारलं, काट्याने मारलं त्याला. ती केस 12 तारखेला घेतली. खंडणीची केस मे महिन्यातली आत्ता घेतली. तुम्ही जाती त्यावेळेस काम केलं असतं तर ही गुन्हेगारी वाढली असती का? त्यांना पूर्णपणे अभय आहे. आता सुद्धा थोडं शांत आहेत ते. एखादी गोष्ट होऊ द्या, यांच्याकडून चुकू द्या, बघा हे कसे फोपावतात लगेच. आणि आमचा नव्हे तर आमच्या गावाचा भैया कुठलाही ह्या लोकांसोबत आम्ही कशाची शपथ घेऊन सांगतो तर आमचा कधीच संबंध आला नाही. क्लायंट आलाय तर आम्ही म्हणतो 4-5 पोरं कामाला लावा आणि अख्खी यंत्रणा बाहेरची तिथं
जर ह्या कंपनीवाल्यांना पण जर गावाला विचारात घेऊन सगळ्याला काम दिलं असतं तर त्यांना पण लागल्याला सुरी लावायला लागते. त्यांची तरी बिचाऱ्यांची काय चूक आहे? माणसं आहेत ना ते, त्यांचं अपहरण केलेलं आहे. त्या बिचाऱ्यांना तरी म्हणजे इतका जीव स्वस्त आहे का त्यांचा तरी? त्याच्यामुळं सगळ्या एजन्सी त्यांच्याच, कोणी येणार नाही काय नाही. कोणी सरपंचाचं नाव सुद्धा कधी घेतलं नाही की का आता माहित होईल, ही गोष्ट माहित होईल त्यांना. आता इथं मेन विषय, भावाचा जीव गेलाय, हत्या केली. जर कुणी न्याय मागताना जर तुम्ही न्याय मागणाऱ्या माणसावर जर कारवाई करीत असला तर माझा सवाल आहे सगळ्यांना, न्याय आम्ही पण मागत नाही, थांबतो. प्रसार माध्यमांनी जे सगळं पोहोचवायचा प्रयत्न केलाय, सगळ्या गोष्टी केल्यात, सगळ्यांचे तुमचे माझ्याकडे शब्द नाहीत तुम्हाला काय बोलायचं ते. पण ज्या लोकांनी इथून आम्हाला न्यायाच्या भूमिकेमध्ये तुम्ही वारंवार एक प्रश्न विचारताय की ह्या गोष्टीचं कुठं राजकारण होत आहे का, तर गोविंद भाऊ विचारपूर्वक सांगतो मी, इथं येणारा प्रत्येक माणूस आहे ते संतोष देशमुख एक माणूस या नात्याने इथं येतोय, न्याय मागतोय. ह्याच्यात आतापर्यंत कोणीही राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. हे मी तुम्हाला जिम्मेदारीपूर्वक सांगतोय, माझे अनुभव सांगतोय. प्रत्येक माणूस रोज 35 दिवसापासून संतोष देशमुख व्यतिरिक्त काहीच करत नाही. त्या माणसाला न्याय कसा भेटल? आणि तुम्ही याच्या अगोदर जे सगळे रेकॉर्ड काढा कॅश पोलीस स्टेशनचे, चिल्लर गोष्टीचं स्टेटस ठेवलं तर 5 दिवस मध्ये नावासकट मी यादी देतो. आणि आता हे प्रकरण घडल्यापासून सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीच्या पोस्ट येतात कुणाच्या पण विरोधात. त्याच्यावर कारवाई का नाही केली? हे सगळं काळ सोपवलेलं ह्या लोकांनी, ह्याच्यावर जरब बसली पाहिजे. वैभवीने परवा दिवशी सांगितलंय सगळ्यांना की आम्हाला माहिती द्या. मग जर माहिती देताना आंदोलन करावं लागत असेल किंवा जीव आमचा घ्यायचा असेल तर मग 100% तसं आमच्याकडे द्या माहिती, काय प्रॉब्लेम नाही. कशाला परेशान होते? सगळेच लोकप्रतिनिधी परेशान आहेत, सगळे समाजातील लोक परेशान आहेत, सगळे 18 पगड जातीतील लोक. आता आमच्या गावाची काल रात्री मिटिंग होती, मी बाजूला बसलो होतो. सगळ्या गावातले जे 18 पगड जातीचे लोक गुन्हा वगैरे राहतात सगळे होते, त्यांची एकच भूमिका आहे न्यायाची. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की असं चुकीचं करू नका. आता तरी आम्हाला सगळे इन्व्हेस्टिगेशन द्या. पहिल्या 4 दिवसातला तपास महत्वाचा आहे. मी लेखी दिलेलं होतं OSD मुख्यमंत्री साहेबांची, त्यांच्याकडे मी लेखी दिलेलं होतं की पहिला त्या 4 दिवसात काय झालं ह्याच्यावर पुढचा तपास आहे. आज काय तुम्ही करायला आज शब्द घेऊन उपयोग नाही आपल्याला. त्या 4 दिवसामध्ये प्रॉपर काय तपास झालाय ते आपल्याला कळणं महत्वाचं आहे. आणि त्या 4 दिवसात घडलेली घटना आम्ही पुढच्या 10 दिवसात गाव सांगायचा प्रयत्न करतोय. आमच्या गावातल्या कुणालाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतलं जात नाही. मला सोडा, मी त्या 10 दिवसात विधी आहेत, सगळे दुःख आहे, कुटुंब सावरायचे, पण कुणालाही शिष्टमंडळ आहे आमचं, एकाही माणसाला त्यांनी नेलं नाही. बरं, आरोपीचा माणूस जर आरोपीच्या इन्व्हेस्टिगेशनला नेला तर त्याला ते वाचवील का मध्ये घाली? 4 वेळेस त्याला बोलवलं तर ते कच्चे डोळे जे आहेत ते सांगाल का? आम्हाला विचारा ना तुम्ही. मी सांगतोय ना पहिल्या दिवसापासून की काय आहे, कारण न्याय मागायचा ना आपल्याला. आपली मागणी काय आहे दुसरी? प्रसार माध्यमांनी म्हणावं की न्यायाच्या व्यतिरिक्त काही देशमुख कुटुंबियाची, गावाची, समाजाची मागणी आहे का भाऊ? काय काम दुसरं? आज तुमचं काय चर्चा झाली प्रशासनासोबत आणि तुम्ही समाधानी आहात? आज समाधानाचा तर विषय संपलेला आहे. मी समाधान व्यक्त आतापर्यंत केलं नाही. फक्त मी म्हणायचो की तुम्हाला की इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तपास चालू आहे, चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण ज्यावेळेस कळलं आम्हाला कुठंतरी कुणाला तरी सोडलं चाललंय, कुणाला तरी पकडलं चाललंय, संवेदनशील पोरग आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेतला चाललाय, त्यावेळेस मी हा निर्णय घेतला, सांगून घेतला. काल मी सांगितलं, आज निर्णय घेतला. आणि यापुढे सुद्धा जर अशा काही गोष्टी घडत चालल्या चुकीच्या तर न सांगता सुद्धा सगळ्या गोष्टी केल्या जातील. कारण आम्हाला आमचा माणूसच प्रिय आहे. काय जरी झालं तरी त्याची कसर कधीच भरून येणार नाही, आमची पोकळी कधीच भरून येणार नाही. तुम्ही सगळ्यांनी जे मला पाठबळ दिलंय, मला जे धीर दिलाय, त्यावर मी हे बोलतोय किंवा हे मला बळ आलं एवढं तरी. नाही तर कुटुंब सगळं हातात घेऊन बसायचं काम आहे. कुठला मार्ग निघायचं काम आहे ह्याच्यातून? उद्या गावकऱ्यांचं ते आंदोलन ते होणार आहे. गावकरी आणि तुम्ही म्हणजे ते निर्णय गावकऱ्याचा आहे, ते बोलतील. आज जे आंदोलन होतं केवळ मनोरंजनाच्या शब्दाखातर आम्ही आंदोलन आज मागे घेतलंय. आम्ही रात्री सुद्धा ज्या वेळेस हे आंदोलन करायचं ठरवलं होतं त्यावेळेस इथले जे PI आहेत त्यांना विनंती केली की तुमच्या हातामध्ये कुठलीच गोष्ट नाही, तुम्ही तुमचे वरिष्ठ अधिकारी कलेक्टर साहेब असतील किंवा SP साहेब असतील किंवा CID SP असतील त्यांना इथं समोर आणा
नेमकं तुम्ही काय करायला, तुम्ही कुठल्या दिशेने तपास करायला, त्याची माहिती फक्त त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला द्या, म्हणजे जेणेकरून आमचं समाधान होईल किंवा तपास योग्य व्हायला. आज 34 दिवस झाले तपास, नेमकं ह्याच प्रकारात तपास करलेत का काय करलेत हे सुद्धा आम्हाला आजपर्यंत माहित झालं. आम्ही मनोज दादाच्या शब्दाला आम्ही आज मान देऊन आम्ही हे आंदोलन आज स्थगित केलंय. परंतु उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो, 10 वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यानं किंवा धनंजय देशमुखनं केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाही. आज तर एक टावर होतं, उद्या आम्ही अख्खे गावकरी सगळेजण स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून फुकून देणार आहेत. गावात सगळं आम्ही आळं मारून ते ज्यांना द्यायचे प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ द्या. कारण एखादा माणूस मरून जर 34 दिवस प्रशासन जर त्याच्यामध्ये काहीच करीत नसेल तर मग बाकीच्या, कारण त्याच्या हातून जर एवढं वाईट मरण्यापेक्षा आपणच मिळालं तर बरं होईल ना. आमच्या आम्हाला तर समाधान राहील किंवा आम्ही आमच्या माणसासाठी आत्मदहन केलं किंवा आम्ही जीव घाललो. त्याच्यामुळे आमचं जर आम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत जर प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका जर आली तर आम्ही आंदोलन स्थगित करतो, नाहीतर आम्ही आंदोलनावर थांबायचं.